पण आता पूर्ववत झालेले आहे अशी आपण अगदी कोर्ट परिसर पाहिला. कोर्टाच्या शेजारपासून पूर्व बाजूचा रस्ता घ्या, दक्षिण बाजूचा रस्ता घ्या आणि पश्चिम बाजू घ्या, अतिक्रमण आहे अशी पुन्हा तिथं आलेले. मग गोरगरिबांनी जे उपजीविकेसाठी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात जे उभं केलेले होते, काही लोकांची गाड्या होते, काही लोकांच्या टपऱ्या होत्या, काही लोकांची इतर उपजीविकेची साधनं होती, त्यांच्यावर तोडक कारवाई केली. श्रीमंतांनी, आपल्याला आता माहित आहे की रस्त्यावर 20-20 फूट काही नगरसेवकांच्या घराच्या पुढं रस्त्यावर 20-20 फूट त्यांनी चढ करून रॅम्प करून स्वतःच्या गाडीसाठी आत जाण्यासाठी सोय केलेली आहे. याच्यावर नगरपालिका का लक्ष देत नाही? म्हणजे तुम्ही ज्यांची रोजीरोटी ज्यांची आहे, आता हॉकर्स असोसिएशननं किती दिवस किती वर्ष मागणी केली नगरपालिकेकडे. फळ व्यावसायिक आहेत की त्यांना तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. पार्किंगची गैरव्यवस्था आहे. आता आपण जर रिक्षा बघितल्या तिथं तर त्या रिक्षावाल्यांना सुद्धा दाटी वाटेने थांबावं लागते. बरं, आता इतर सार्वजनिक सुविधा नाही आहेत, म्हणजे एसटी बस तिथं किंवा इतर कुठली बस अशी नाही आहे की जिथं लोकांना रिक्षाशिवाय पर्याय नाही थोडक्यात. मग रिक्षा पण पाहिजे, पार्किंग पण व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर हे नियोजन यासाठी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून माझी ती एक मागणी आहे की जर का अतिक्रमणाचा विषय तुम्हाला कायमस्वरूपी सोडवायचाच नव्हता तर तुम्ही त्यावेळी का घाई गडबडीनं कारवाई केली? तुम्ही जर का पर्याय व्यवस्था सुचवली असती आणि अतिक्रमण काढली असती तर त्याचं समर्थन सर्वांनी केलं असतं की रस्ते मोकळे झाले किंवा काय ते. पण तुम्ही पर्याय व्यवस्था न करता ती अतिक्रमण काढली. आता ती अतिक्रमण पूर्ववत झाली. ज्यांचं नुकसान झालं अगदी लोकांच्याकडे ते उभं करण्या एवढे सुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे आमची अशी एक मागणी आहे की हा विषय एक कायमस्वरूपी नगरपालिकेनं मिटवावा आणि जे हातगाडीवाले असतील किंवा जे उपजीविकेचे व्यवसाय करणार असतील, फळगाडीवाले असतील, त्यांची कायमस्वरूपी सोय करावी. धन्यवाद.